गेल्या काही दिवसात सातत्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसतेय। त्यामुळेच राज्य सरकारने 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून कठोर निर्बंध लावण्याचं जाहीर केलंय। तर राज्यात तिसरी लाट तर आली नाहीये ना, किंवा समूह संसर्गाला तर सुरुवात झालीये का, अशा चर्चांना उधाण आलंय। जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर आजच्या लेट्स अप विषय सोपाच्या माध्यमातून। राज्यात कोरोनाची तिसरी लाट खरंच आलीये का? राज्यात काल दिवसभरात तब्बल 5368 नवीन रुग्ण सापडलेत आणि कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती आता खरी ठरताना दिसते, कारण 24 तासांच्या आत ही रुग्णसंख्या दुप्पट होताना दिसते। त्यामुळे असाही अंदाज मांडला जातोय की दुसऱ्या लाटेपेक्षा या तिसऱ्या लाटेमध्ये आता रुग्णसंख्या जास्त असेल। नजर टाकूयात एकदा गेल्या 3 दिवसातील कोरोनाच्या रुग्णसंख्येवर। 28 डिसेंबर रोजी 2172, 29 डिसेंबर रोजी 3900 आणि 30 डिसेंबर म्हणजे काल 5368 इतके नवीन रुग्ण राज्यात काल सापडलेत। तर यामुळेच कोरोनाच्या समूह संसर्गाला तर सुरुवात झाली नाही ना, अशा चर्चेला उधाण आलंय। तर हा समूह संसर्ग म्हणजे नेमकं काय? समजा एखाद्या व्यक्तीने नजीकच्या काळात राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय प्रवास केला नसेल, किंवा ती व्यक्ती कोणा पॉझिटिव्ह व्यक्तीच्या किंवा कोरोना प्रतिबंधित क्षेत्राच्या संपर्कात आली नसेल, तरीही त्या व्यक्तीला कोरोना हा आजार झाला, तर अशा वेळी समूह संसर्गाला सुरुवात झाल्याचं समजलं जातं। पुणे, मुंबई आणि दिल्लीमध्ये अशा काही केसेस नुकत्याच सापडल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीसह समूह संसर्गाला सुरुवात झाल्याचं समजलं जातंय। तुम्हाला जर कोणत्या विषयाबद्दल विषय सोपाच्या माध्यमातून जाणून घ्यायचं असेल तर असे विषय आमच्यापर्यंत कमेंट्सद्वारे नक्की पोहोचवा। धन्यवाद।